भोसले यांच्या प्रचारार्थ पाचगणी येथे भव्य रॅली व प्रचार सभा पार पडली। यावेळी आमदार मकरंद पाटील, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष तेजस शिंदे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, सर्व महिला पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, युवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। माननीय श्री श्रीमंत छत्रपती उदयनराज भोसले यांची आज पाचगणी येथे जाहीर सभा या ठिकाणी पदनाट्य सादर होते। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। या ठिकाणी महाराष्ट्राच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला जातो। पाचगणीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय नानाजी कासुर्ले, शेखरराव कासुर्ले माजी नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। एक नेता एक आवाज, जय महाराज, जय महाराज। सन्माननीय वायुमंडळ महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार करायचा। त्याचबरोबर आदरणीय समाजभूषण बाळासाहेबजी भिलारे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय नारायणदादा बिरामणे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक यांना माझी विनंती आहे, आदरणीय समाजभूषण बाळासाहेबजी भिलारे दादा यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। त्याचबरोबर सन्माननीय बाबूरावजी सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे यांना माझी विनंती आहे, आदरणीय बाबूरावांचा सन्मान आपण करावा। मनपूर्वक धन्यवाद उपस्थित आणि टाळ्यांच्या गजरात पाचगणीच्या वतीने आदरणीय महाराज साहेबांचं स्वागत करूया। छत्रपती शिवाजी महाराज की येत्या 23 तारखेला होऊ घातलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, राष्ट्रीय काँग्रेस, इतर मित्रपक्ष आघाडीचे उपसभापती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज आपण पाचगणी शहर व परिसर यांच्या वतीनं या ठिकाणी ही आपण कोपरा सभा आयोजित केलेली आहे। या सभेला संबोधित करत आपल्या या लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करतो ते आपल्या या विभागाचे लोकप्रिय आमदार, आमच्या तरुणांचे जिल्हा परिषद सदस्य, या ठिकाणी असलेल्या गीताताई आकारे, आपल्या महाराष्ट्र तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बाबूदादा सपकाळ उपस्थित सर्व या विभागातून आलेले सर्व आमचे वडीलधारी मंडळी, आमचे सर्व विशेषतः उपस्थित असलेले आमचे तरुण सरकारचे मित्र यांना दिलगिरी व्यक्त करतो। कारण की हा लोकसभा मतदारसंघ बघितला आपण तर हा संपूर्ण सातारा जिल्हा असणारा हा आपला मतदारसंघ, त्यामध्ये जवळजवळ 6 विधानसभाचे मतदारसंघ येत असतात आणि हा आमचा शेवटचा महाबळेश्वर तालुका। दोघे परिसरामध्ये 16 कोयना विभागामध्ये
जर सगळ्यात मोठी सभा कुठली झाली असेल तर ती त्या दिवशी भोगव्याची झाली. मग हे सगळं असं वातावरण असताना या ठिकाणी थोड्या विरोधात चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी अवस्था यांनी केली आणि मुळामध्ये या कर्जमाफीचा लाभ हा राज्यातल्या कुठल्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाला नाही. तुम्हाला आठवतंय का बघा, आदरणीय पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते, मनमोहन सिंग साहेब त्यावेळेला पंतप्रधान होते आणि या मंडळींनी 72,000 कोटीची कर्जमाफी त्यावेळेला केली. 72,000 कोटी मध्ये या देशामध्ये 32 राज्य, तुम्ही लक्षात ठेवा, 32 राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा सातबारा हा त्यावेळेला कोरा झाला होता. या ठिकाणी येत असताना फार जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. मला आठवतंय की 1988 साली मी प्रथम या भूमीत पहिल्यांदा आलो. कारण पहिलीपासून 6वी पर्यंत मी शाळेच्या निमित्त मी डून स्कूलला होतो. 78 साली आमच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यापासून ह्या संपूर्ण पाचगणीशी माझा संबंध आला. संबंध इतका आला की जवळपास एक प्रकारचं हे पाचगणी शहर तेव्हा छोटं होतं. छोटं जरी असलं तरी एक प्रकारच्या हिशोबाने माझं घर झालं. अनेक मित्रमंडळी या ठिकाणी माझे जोडले गेले. अनेकांनी मगाशी या ठिकाणी जेव्हा मी अनेकांचे भाषणं चालू होते काय काय बदल झाला हे पाहत होतो. आणि मग मकरंद आबांनी आणि बाळासाहेबांनी त्यांच्या मनोगतात उल्लेख केला की एका बाजूला मी हे पाहत होतो आणि माझ्या कानावर ते जे बोलत होते ते मला ऐकू येत होतं. ते मी आत्मसात करत होतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाचगणी महाबळेश्वर म्हणजे किती लोकांना माहिती आहे माहित नाही, पण त्या संपूर्ण हे जे हा जो परिसर आहे हा तसं पाहायला गेलं तर आपण विचार केला हा बसवला गेला आमच्या थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी. ते नेहमी या ठिकाणी या परिसरात येत असत. मेढ्यापासून महाबळेश्वरचा रस्ता असेल, वेण्णा धरण असेल, बाजारपेठ असेल महाबळेश्वरची, त्याचबरोबर इथून वाई आणि वाईपासून संपूर्ण पुण्यापर्यंत आणि सातारपासून संपूर्ण पुण्यापर्यंतचा हा संपूर्ण हा रस्ता त्या काळात थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्वतःच्या खर्चातनं हा संपूर्ण हा बांधला, हा निर्माण केला. त्याच्या मागचं एक कारण होतं की कुठेतरी या थंड हवेच्या ठिकाणी त्यावेळेस त्यांची संकल्पना होती की लोकांनी यावं आणि कुठेतरी जास्त करून या संपूर्ण परिसरात एक प्रकारे त्यावेळेस याचा संपूर्ण लाभ घ्यावा, व्यापार वाढला पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू होता. त्यावेळेसपासून आजपर्यंत आपण पाहिलं इमारती त्या आपल्याला पाहायला मिळतात. पण मात्र अनेक वर्षापासूनच्या ज्या या दोन्ही नगरपालिकेच्या ज्या मागण्या आहेत आणि मागण्या काय रास्तच आहे. आता एवढे वर्ष झाले म्हणजे मी लहान होतो, माझी शाळा संपली, माझं कॉलेज संपलं आणि पुन्हा आज या ठिकाणी तुमच्या समोर एक लोकप्रतिनिधी म्हणून मी उभा आहे. हे किती वर्ष झाले तरी देखील
मूलभूत जो प्रश्न होता ज्याच्याकरता वारंवार आम्ही हा मुद्दा उपस्थित केला, बाळासाहेबांनी केला आणि आमचे मित्र मकरंद दावांनी केला, FSIच्या संदर्भातला. या संपूर्ण जर आपण पाहिलं या दोन्ही हा जो परिसर आहे नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत सुंदर असा हा परिसर आहे. म्हणजे महाबळेश्वर पाचगणी हे हिल स्टेशन म्हणून कोणाला सांगावं लागतं अशातला भाग नाही. सगळ्यात पॉप्युलर हिल स्टेशन हे संपूर्ण या अरे बोलू द्या दिवस बाहेर काढा लवकर. व्हायचे बरोबर आहे, टाइम संपायचा आणि आम्ही बाहेर व्हायचं. बरं तुम्ही म्हणायचा की आले एवढा वेळ थांबायला लावलं आणि काहीच पुन्हा बोलता गेले, असं होऊ नये.